हे पितरांनो तुम्हाला नमस्कार कर. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशानाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज रविवार दिनांक 16 ऑगस्ट 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव अयन दक्षिण ऋतू वर्षा मास श्रावण पक्ष शुक्ल. तिथे मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे. सायंकाळी 4 वाजून 53 मिनिटांनंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे. नक्षत्र मित्रांनो हस्त नक्षत्र आहे. उद्या पहाटे 3 वाजून 51 मिनिटांनंतर चित्रा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो साध्य योग आहे. उद्या पहाटे 4 वाजून 8 मिनिटांनंतर शुभ योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो मिष्टीकरण आहे. दुपारी 4 वाजून 53 मिनिटांनंतर भावकरणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 4 वाजून 51 मिनिटांनंतर बालवकरणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य आणि गुरु कर्क राशीत असतील, चंद्र कन्या राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे मित्रांनो, सूर्योदय सकाळी 6 वाजून 21 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. सध्या वक्री ग्रहांमध्ये शनी ग्रह हा 26 जुलै पासून वक्री होत चाललेला आहे. तर असा वक्री शनी आपल्याला गोचरीने काय फळ देईल हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हर ओम शिव शिव शंभोराज्ञा प्रवर्तमान सत ब्रह्मण द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभावती षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरी दक्षिणायने वर्षा ऋतू श्रावण मासे शुक्ल पक्षे भानुवासरे हस्त नक्षत्रे साध्य योगे विष्टीकरणे चतुर्थी शुभतिथ वीरगोत्रात उत्पन्न में कडाप्पा मोपात दुरितक्षय द्वारसी पार्वतीपती परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करी. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. या संकल्पाची वेळ मर्यादा सायंकाळी 4 वाजून 53 मिनिटांपर्यंत आहे. मित्रांनो, या वेळेनंतरही आपणास संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 16, 18, 20, 22, 23, 26, 30, 31 सप्टेंबर दिनांक 4 आणि 5. डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 16, 20, 23 आणि 26. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 16, 30 सप्टेंबर दिनांक 8. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 26, 27, 28, 31 सप्टेंबर दिनांक 7. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 17, 20, 23, 28, 30 सप्टेंबर दिनांक 4 आणि 7. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी पौष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 20, 26 आणि 28 सप्टेंबर दिनांक 4 आणि 7. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 24, 29 सप्टेंबर दिनांक 2. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 17, 20, 28, 30 सप्टेंबर दिनांक 4 आणि 7.
यामध्ये आपण महादेव भगवान विष्णूची किंवा यांच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता. विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा. घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. पण दुसऱ्या दिवसापासून आपल्याला या मूर्त्यांवर अभिषेक घेणे संबंधित देवतांचा क्रम प्राप्त ठरते. अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास वा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपले जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्याने त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातली इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये विनायक चतुर्थी आहे. या व्रताचे आचरण आपण करत असाल तर गणपती बाप्पाच्या चरणी आपल्याला सेवा नियमांचे पालन करून करायचे आहे मित्रांनो. पण यासाठी जागृत गणेश मूर्ती हवी. यासाठी आपल्याला मंदिराचा सहारा घ्यावा लागणार आहे मित्रांनो. दुर्वा गणपती व्रत आहे. या श्रावण मासात हे केले जाते मित्रांनो. पण हे शक्यतो आपल्याला न जमण्यासारखे आहे. कारण दुर्वा जेव्हा आपली गणपतीला व्हायच्या या सोन्याच्या असायला हव्यात. ते जर आपल्याला शक्य असेल तर आपण हे व्रत करू शकता. यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता. रूप हिरण्यकेशी श्रावणी हे देखील अशक्य असे व्रत आहेत मित्रांनो. हे ब्राह्मण देवतांसाठी खास करून आहेत मित्रांनो. नागचतुर्थी या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला देवतेची सेवा करायची आहे मित्रांनो. नागपंचमीचा उपवास आपल्याला आजच्या दिवशी करावा लागणार आहे. तेव्हा आपण नागपंचमी साजरी करू शकतो मित्रांनो. सेपरेट नाग देवतेची पूजा करण्याऐवजी आपण भगवान शिवाची शिवलिंगाची पूजा अर्चा करावी असे माझे स्पष्ट मत आहे मित्रांनो. स्वतंत्र नागदेवतांचे करू नये आणि जिवंत नागांचीच सेवा आपल्याला करावी लागणार आहे. पण अशी सेवा आपल्याला परवडणार नाही मित्रांनो. कारण जे लोक नाक घेऊन दुर्डीमध्ये बसतात तिथे आपल्याला जावे लागेल. पण तेही आपल्याला भीत भीत पूजा करावी लागणार आहे. त्यापेक्षा आपण शिवलिंगावर जे नाग आहेत, चांदीचे म्हणा कुठलेही धातूचे, त्यांची शिवलिंगाचीच अभिषेकयुक्त पूजा आपण करायची आहे. दर रविवारी मित्रांनो गबसती सूर्याचे पूजन मौनाने करावे. म्हणजे सूर्योदया आधीची परिस्थिती आहे एक घटीची, त्या एक घटीमध्ये आपल्याला ही मौन राहून पूजा करायची आहे. हे व्रत आपल्याला जमण्यासारखे आहे. पण जर आपल्याला पहाटे लवकर उठण्याची सवय असेल तर, नुसतंच पहाटे लवकर उठून नाही तर शुचिर्भूत आपल्याला पितर सेवा करायची आहे. पितर सेवा संपल्यानंतर आपल्याला या गवस्ती सूर्याचे मौनाने पूजन करायचे आहे. चतुर्थी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित कोणी नात्यांमध्ये सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपल्या जीवनात एक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, उद्या पहाटे 3:51 अमृत योग असणार आहे. हा शुभ योग आहे. याच्या अमृतासारखे फळ आपल्याला प्राप्त होऊ शकतात. आपण प्रचिती घ्यायला हरकत नाही मित्रांनो. सायंकाळी 4:53 भद्रा योग आहे. हा अशुभ योग आहे, राहूच्या अंडर येणारा. त्यामुळे शक्यतो आपण महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे करा, जेणेकरून आपल्या कामामध्ये अपयश येण्याची शक्यता
राहणार नाही मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर सायंकाळी 4:53 हजर आहे, त्याआधी नाही मित्रांनो. तर नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर या वेळेनंतर आपण सुरू करू शकता, पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो. राहू काळ सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे किंवा अपयश देणार मित्रांनो. तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आपण रेग्युलर कामे करा, महत्वाची किंवा विशेष कामे करू नका मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.